संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा परिसरातील केळवाडी गावाला काल दुपारी 3:30 नंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसानं चांगलंच झोडपून काढलं, तर बोटा आणि अकलापूर, माळवाडी, आंबीदुमाला या गावांनाही पावसाचा प्रसाद मिळाला। संगमनेर तालुक्यातील केळवाडी हे जवळपास पूर्ण बागायती गाव आहे। येथील डाळिंब आणि द्राक्षांच्या बागा, टोमॅटो आणि कांदा पिकांचं सुमारे 2 तास चाललेल्या पावसामुळे आणि त्यातही गारांच्या माऱ्यामुळे मोठं नुकसान झालं। या पावसानं अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या फळबागांमधील फळे गळून गेली, पाण्याने फुलेरा झडला। केळेवाडी परिसरातील सर्वच पिकांचे मोठ्या स्वरूपात नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत। संगमनेर तालुक्यातील बोटानजीक असलेल्या केळेवाडी येथे वादळी वाऱ्यासह अतिशय मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि या गारपिटीमध्ये डाळिंब, टोमॅटो, कांदा ही उभी पिके असणारी सर्व पिके या ठिकाणी संपुष्टात आली। खऱ्या अर्थाने एकीकडे पाण्याची भीषण टंचाई असताना शेतकऱ्यांनी जमा केलेलं पाणी आणि या ठिकाणी पावसाचं जमा झालेलं पाणी, आता एकीकडे पाणी असून सुद्धा काही उपयोग नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या ठिकाणी केळेवाडी येथे टोमॅटो, कांदा आणि असणारं डाळिंब हे उभं पीक या ठिकाणी नष्ट झालेलं आहे। शासनाने, महसूल विभागाने या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी पाहणी करून या ठिकाणी पंचनामे करून शेतकऱ्याला योग्य तो न्याय। केळेवाडी परिसरात अचानक पावसाने दुपारी 4च्या दरम्यान अवकाळी पाऊस झाल्यामुळे गारपीट भरपूर प्रमाणात झाली। कांद्याच्या बाराकीमध्ये भरपूर पाणी शिरले, तसेच इतर पद्धतीने भरपूर नुकसान झाले। अचानक ह्या वादळी वाऱ्यामुळे भरपूर अशा नुकसानी झाल्यात। वावरांमध्ये कमरेतकाले पाणी साचलेले आहे। माझे आज दुपारी म्हणजे पाऊस झाला, त्याच्यामध्ये कांद्याची 200-300 पिशवी होती, ते पूर्ण आज पाण्यामध्ये गारा पण झाल्या, पाऊस पण भरपूर झाला आहे। त्याच्यामुळे आता आणि बाजार पण नाही त्या कांद्याला, आणि डाळिंब पण आहे, डाळिंबाची सुद्धा भरपूर नुकसान झालेली आहे। त्याच्यामुळे आता काय सगळं शेतकऱ्याचं अवघड दिवस आलेले। या पावसानं परिसरातील सर्व तलाव पूर्ण भरले, तसेच सर्व लहान बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने अकलापूर रस्ता पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झाली होती। दुपारी 3:30 वाजता सुरू झालेलं थैमान सुमारे 2 तास सुरू होतं। या वादळामुळे रस्त्यांच्या कडेच्या बऱ्याच झाडांचाही बळी घेतला गेला। वाऱ्याच्या माऱ्याने झाडं उन्मळून पडली। याची पाहणी करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, कृषी अधिकारी रावसाहेब नवले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय फटांगरे, सरपंच विकास शेळके आदींसह शेतकरी हजर होते। या ठिकाणी जे गारपीट झालेली आहे केळेवाडी, मालेवाडी हे 4ही गावामध्ये शासनाच्या वतीने त्यांना शेतकऱ्यांना जो दिलासा देण्याची भूमिका आहे। अकस्मात ते गारपिटी झाली आणि शेतकऱ्यावर हा मोठा आघात झालेला आहे। त्या संदर्भात काल रात्री बातमी आली आणि आज सकाळी तातडीने आम्ही तहसीलदार, कृषी अधिकारी सर्व या ठिकाणी पंचनामे करून शेतकऱ्यांना जे शासकीय भरपाई आहे ते तातडीने देण्याचे मी संबंधित तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्याला आदेश दिलेले आहे आणि ते ताबडतोब शेतकऱ्यांचे सर्वे करून त्यांचं आराखडा करून ते या ठिकाणी कलेक्टरला पाठवून राज्य शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना योग्य ते मोबदला देण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहील। काल दिनांक 6 मे 2015 रोजी केळेवाडी, येलकोपवाडी, माळवाडी, अकलापूर या भागामध्ये गारपीट झाल्याची माहिती काल प्रशासनाला मिळाली। त्यानुसार आज सकाळी माननीय खासदार लोखंडे साहेब, त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी आणि BDO कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्या मार्फत मी स्वतः तहसीलदार या नात्याने या भागाला भेट दिली। या ठिकाणी भेट दिली असता बऱ्याच ठिकाणी गारपिटीमुळे डाळिंब बागांचं, त्याचबरोबर टोमॅटो आणि काही ठिकाणी द्राक्ष बागांचं देखील नुकसान झाल्याच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहे। या सर्व बाबींची दखल घेऊन प्रशासनाने जे काही आमची कमिटी आहे ग्रामस्तरावरची, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांना योग्य त्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत। याची योग्य ती माहिती प्रशासनाला वर कळवून यामध्ये काय शासनाकडून मदत देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर जे पंतप्रधान कृषी विमा योजनेअंतर्गत फळबागांचे जे विमे काढलेले आहेत त्याचे जे विमा प्रतिनिधी आहेत त्यांना देखील याबाबत आम्ही कळवलेलं आहे, ते देखील या भागाची पाहणी करणार आहेत। तर अशा पद्धतीने प्रशासनाने योग्य ती उपाययोजना आमच्या पद्धतीने आम्ही करत आहोत। जर कोणी याच्यापासून एखाद्या व्यक्तीचा पंचनामा सुटला असेल आणि तशी बाब जर घडत असेल तर आमच्या निदर्शनास तात्काळ आणून द्यावी। अशा सर्व लोकांचं या ठिकाणी पंचनाम्याचं किंवा त्यांची जे काही घराचं किंवा छपराचं जे नुकसान झालेलं आहे ते घेऊन त्यांना मदत देण्याबाबतचं नियोजन आम्ही प्रशासनाच्या स्तरावरून करत आहोत। धन्यवाद। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, A9 मीडिया, संगमनेर।